श्रावणी 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 उठ. श्रावणी श्रावणी उठ. ब्रीथ इन. श्वास घेत राहा. तुला काही होणार नाहीये. श्वास घेत राहा. डोळे उघड श्रावणी. हे बघ तुला काही होणार नाही आणि मी तुला काही होऊ सुद्धा देणार नाही. सोडा सोडा मला. सोडा श्रावणी उठ. गाडी सोडा मला. सोडा सोडा मला. श्रावणी हे श्रावणी हे पळा. तुला काही नाही होणार. मी तुला काही नाही होऊ देणार. तू हिंमत हारू नकोस. हा हिंमत हारू नकोस. तू डोळे उघड. डोळे उघड. अरे वा, मला वाटलं होतं विश्वंभर जाईल, पण इथे तर श्रावणीचा नंबर लागला. चला बरंच झालं. म्हणजे आता तिचं लग्न होऊन ही संपत्ती तिच्याबरोबर जाईल ही भीती काही उरलेली नाही. आता या पटलावरची राणी एकच, अलकनंदा. पण ती वैशाली पकडली गेली हे काही माझ्यासाठी ठीक नाहीये. तिने जर का माझं नाव घेतलं तर माझं भांडं फुटू शकतं. मला आता काहीतरी करावंच लागेल. उघडत राहा. बघा ऐक. ब्रीथ घे. ब्रीथ कर. ब्रीथ कर. मी गाडी काढतो. हा हा हा. श्रावणी 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 श्रावणी. आई अण्णा. आई 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 कुठे? अगं सांग बाळा. अगं एवढं का धापा टाकालीस? अगं मी आता साहेबांच्या बंगल्या बाहेरून चालले होते तेव्हा पोलिसांच्या लय गाड्या बाहेर पडल्या. त्या रुद्र सरांची पण गाडी होती आणि आपल्या साहेबांची गाडी, त्यात अपर्णा मॅडम आणि पृथ्वी सर पण होते. त्यांनी कुठल्या तरी मुलीला अटक केले. साने नेमकं काय झालंय ते नीट सांग की. अण्णा तिथल्या सिक्युरिटी गार्डला विचारलं तर ते म्हणाले श्रावणीला गोळी लागली. काय? अगं काय बोलालीस? हवं हवं तुम्ही पहिल्यांदा शुभूला फोन लावा. हा लावतो. डॉक्टर 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 कोणीतरी डॉक्टरांना बोलवा. तुला काही होणार नाहीये श्रावणी. हा श्वास घेत राहा. डॉक्टर. श्रावणी डॉक्टर. इमर्जन्सी ऑपरेशन थिएटर मध्ये घ्या. फास्ट क्विक. डॉक्टर तुम्ही इथेच थांबा. त्यांचं इमर्जन्सी ऑपरेट करावं लागेल. प्लीज प्लीज थांबत. श्रावणीला काय होणार नाही ना? शुभ शुभ ऐक. शांत हो शांत हो. आपल्या श्रावणीला काय नाही होणार. अंबाबाई आहे तिच्या पाठीशी. काय झालं? लागला का फोन? नाही ना, शुभूचा फोनच लागेना झालाय. आपण त्या हॉस्पिटलमध्ये नेलंय कसं कळणार आपल्याला? कोणाला तरी विचारावं लागेल. तुम्ही बंगल्यावर जाऊन चौकशी करता का? हा वय तसंच करतो. साने आलो मी. हा जाऊ पटकन. हाय अंबाबाई. अगं काय चाललंय तुझं? का त्या पोरीच्या नशिबात एवढं दुःख लिहून ठेवलंयस? काय काय बघायचं ग त्याची वाली? का असं करायलास तू? अगं काय एवढ्या चांगल्या माणसाच्या नशिबात दुःख लिहितेस? सर नक्की काय झालंय सांगाल का आम्हाला? प्लीज सर काहीतरी बोला. ही घटना घडली कशी? याला जबाबदार कोण? हे बघा, मला तुमच्याशी आता काही बोलायचं नाही. तुम्ही येऊ शकता. नाही सर, आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तर द्या. प्लीज सर काहीतरी बोला. काय चाललंय काय तुमचं? हा अरे इथे मी कोणत्या अवस्थेमध्ये काही बघाल की नाही? तुम्हाला ना फक्त सनसनीखेज बातम्या हव्या असतात हो ना. ब्रेकिंग न्यूज. सर तुम्ही मिनिस्टर आहात. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टीचा परिणाम राज्यावर होणार आहे म्हणून आम्हाला माहिती हवी आहे सर. बोला सर. पोलीस तर तिथे होते, मग त्यांनी काही केलं नाही का? या घटनेला जो पोलीस जबाबदार आहे त्याला सस्पेंड केलं जाणार आहे का? एक मिनिट. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील, पण आत्ता नाही. तुम्ही बाहेर व्हा प्लीज. प्लीज 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 ऐका. हवालदार यांना घेऊन जा प्लीज. सर प्लीज सर प्लीज काहीतरी बोला. सर प्लीज सर आम्हाला प्रश्नाची उत्तरं हवी आहेत सर. प्लीज सर बोला प्लीज. सर काहीतरी बोला प्लीज. सर मीडिया आता इथवर येऊन पोहोचली. संपूर्ण शहराला माहीत झालंय की तुमच्या मुलीवर हल्ला झालाय आणि जोवर यांना बातमी मिळणार नाही ना तोवर हे जाणार नाही तिथून.
आणि आपल्यालाही त्रास देत राहते. सर माझी एक जेन्युइन रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही खाली येऊन प्लीज मीडिया स्टेटमेंट द्याल का? ठीक आहे. अण्णा अहो एवढा का उशीर लागला? अगं बंगल्यावर कुणी बी नव्हतं, मग एक वॉचमन गावला, त्याला विचारलं मी. बरं हॉस्पिटलचा पत्ता मिळाला का? वय मिळालाय. मग चला जाऊया. नाही नग कारभार तिकडे आपण नग जायला. श्रावणी तिथं ऍडमिट आहे, तुम्ही नको म्हणताय सा? अगं कारभारने साहेबांची लेख आहे ती, तिच्यावर गोळी झाडली आहे. तिथं पत्रकार असतील, पोलीस असतील, पार्टीची लोक असतील, कदाचित आपल्याला आज जाऊ बी देणार नाही. हो पण आपण गेल्याशिवाय कळणार आहे का तिथं? त्याला आपला काही इलाज नाही ग. आपण एक काम करू, शुभू संगट बोलू, मग ठरवू काय करायचं ते. होय तसं पण आपण तिथे जाऊन काहीच उपयोग होणार नाही. श्रावणीला बघता पण येणार नाही. अगं पण आपल्याच ते कळणार कसं सांग की? आपण टीव्ही लावायचा का? कदाचित न्यूज मध्ये दाखवत असते. लाव ये. तर आता आपण हॉस्पिटलच्या बाहेर आलो आहोत. आतमध्ये विश्वंभर राजे शिर्के यांच्या मुलीला गंभीर अवस्थेत आणलं आहे. सर 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 थांबा, शांतपणे प्रश्न विचार. नक्की काय झालंय आम्हाला सांगाल का? माझ्या घरावर ज्या मुलींनी हल्ला केला होता त्याच मुलींनी आज पुन्हा एकदा माझ्यावरती हल्ला केलाय. पण काळजी करण्याचं कारण नाही, मी सुखरूप आहे. त्या हल्लेखोराला पोलिसांनी पकडलेलं आहे, त्यामुळे माझ्या जीवाचा धोका टळलेला आहे. पण या संपूर्ण प्रकरणामध्ये माझ्या घरातल्या एका मेंबरला गोळी लागली आहे, पण डॉक्टरांचा आतमध्ये उपचार चालू आहे. घरच्या मेंबरला म्हणजे तुमच्या मुलीला श्रावणीला का? मला असं वाटतंय मी आत्ता जेवढी माहिती दिली तेवढी पुरेशी आहे. मला कल्पना आहे जनतेला माझी काळजी आहे, पण ही माझी वैयक्तिक बाब आहे, त्यामुळे याच्यावर मी आणखी काही बोलू इच्छित नाही. धन्यवाद. सर सर एक प्रश्न Thank you. असेल. सर सर प्लीज सर सर एक प्रश्न सर. शिक्षण मंत्र्यांच्या मुलीची परिस्थिती गंभीर. डॉक्टरांनी पुढल्या 48 तासात पुन्हा ऑपरेशन करणार असल्याचं सांगितलं असलं तरी कंडिशन खूपच क्रिटिकल आहे. या घटनेमुळे राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. एक संकट संपतंय ना संपतंय, दुसरं संकट तिच्या पाठीमाग आव असून धावतंय. का असं का? नाही मला ना यांची उत्तरं पाहिजेत. चला आई बसा इथं. काय झालं? हे घ्या, आजवर तुम्ही लोकांची आपल्या शुभूची पत्रिका बघितली, आता श्रावणीची बघा आणि तिच्या भाग्यात काय लिहिलंय ते सांगा मला. अगं बरं कारभारने, हे मी रोज बघत असताना तुम्हाला ओरडायचीस, रागवायचीस, पण मी आता सांगतोय ना तुम्हाला, तुम्ही बघा बरं. पण मला श्रावणीची जन्मतारीख कुठं माहिती आहे? अण्णा मला माहिती. सांग बरं.